पवित्र पोर्टलवर आज रोजी 14/3/2024 रोजी शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक पोर्टलवर एक जारी झालेलं आहे. यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे दिनांक 25/2/2024 म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी घोषित करण्यात आलेल्या निवड यादीसंदर्भात याचिका माननीय उच्च न्यायालय मुंबई व माननीय उच्च खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झालेले आहेत. म्हणजे जे शिक्षण भरती यादी जाहीर झाली होती 25 फेब्रुवारी रोजी, या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये व औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल झाली होती. या संदर्भात प्रसिद्धीपत्र आलेलं आहे. तसेच या संदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादाअंती माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत. म्हणजे या पदभरतीमध्ये जी याचिका दाखल होती त्या याचिकाकर्त्यांना म्हटले आहे की तुमची जी शिक्षक भरती आहे तुमच्यासाठी जे पुढे निकाल लागेल तो त्या पद्धतीने घेतली जाईल. 9 कॅन्डिडेट होते त्यांच्यासाठी, आणि जी आता शिक्षक भरती चालू आहे ती शिक्षक भरती याच भरती प्रक्रिया पुढे तशीच चालू राहील. न्यायालयीन निर्देश व शासन निर्देश यानुसार पुढील कारवाई होईल. जे न्यायालयीन निर्देश आहेत आणि शासनाने जे निर्देश नियम लागू केलेले आहेत त्याप्रमाणेच ही शिक्षक भरती पुढे चालू राहील. त्यानंतर तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त तक्रार अर्जाची छाननी करून यथोचित निर्णय संबंधितांना कळवण्यात येत आहे. जे तक्रार निवारण आणि दुरुस्ती समितीनुसार जे तक्रार प्राप्त अर्ज आहेत त्यांना जे त्यांनी अर्ज केले होते त्यानुसार त्यांना जी योग्य ती कारवाई केल्यानंतर त्यांना कळवण्यात येणार आहे. तक्रार निवारण किंवा अन्य मुद्द्या संदर्भात नेमून दिलेला ईमेल ॲड्रेसचाच वापर करावा. जी तक्रार निवारण करायची आहे म्हणजे आपल्याला जी एखादी तक्रार करायची असेल तर जो ईमेल ID पोर्टलवर दिलेला आहे त्याचाच फक्त वापर करावा, अशा सूचना प्रसिद्धीपत्रात दिलेल्या आहेत.